चिपळूणमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्यात आलाय। शहर प्रमुख शशिकांत मोदींचा भाजपात प्रवेश झालाय। भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। शक्तिकुमार चव्हाण आणि ज्ञानेश्वर नालावडेंचा सुद्धा यावेळी भाजपामध्ये प्रवेश झाला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, एकीकडे आपण पाहतोय आजच मातोश्रीवर बैठक होत आहे आणि एकीकडे आपण पाहतोय वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसतायत। चिपळूणमध्ये सुद्धा आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसतोय। काय सविस्तर माहिती? अगदी खरं आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर मागील काही महिन्यांमध्ये जेव्हापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हापासूनच ठाकरे यांच्या शिवसेनेला अर्थातच तिथून येणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। मग ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचं प्रमाण असेल आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। नुकतंच चिपळूणमध्ये भाजपनं ठाकरेंना धक्का मोठा दिलेला आहे। चिपळूणचे विद्यमान शहर प्रमुख व माजी नगरसेवक शशिकांत मोदींचा आज खरं तर भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो झालेला आहे। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मागे काही दिवसांपासून कोकणाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। मग ते तळ कोकणापासून असेल ते मग रायगड असेल, पनवेल असेल आणि मुंबईपर्यंत ज्या ठिकाणी ठाकरेंमध्ये नाराज नेते आहेत त्यांना कुठेतरी आपलेसं करण्याचा प्रयत्न त्यांचा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश जो आहे तो महत्वाचा मानला जातोय। त्याचं प्रमुख कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपला आपली ताकद वाढवायची आहे। कोकणात भाजपची ताकद वाढलेली आहे आणि असे छोटे छोटे पक्षप्रवेश करून आणखी जी आहे ती ताकद भाजपला वाढवायची आणि त्यासाठी रवींद्र चव्हाण प्रयत्न करताना दिसतात। तर अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।